हाय. पुन्हा एकदा मुलगीच झाली का? असं विचारणारे आजही लोकं आहेत. आणि नुकताच असा अनुभव माझ्या फेसबुकच्या एका फ्रेंडनी घेतला. त्याच्या भावाकडे दुसऱ्यांदा मुलगी जन्माला आली आणि त्यांच्या घरामध्ये असं वातावरण होतं जसं काही सूतक लागले किंवा कुणी गेलं आहे घरात. आणि त्या नवीन बाळाचं स्वागत करायला कुणीही रेडी नव्हतं. ही गोष्ट त्यांना खूप खटकली. त्यांनी याबद्दल माझ्याशी चर्चा केलेली होती. आणि हा विषय माझ्याही मनात राहिला आणि असं वाटलं की खरंच याबद्दल बोलायला हवं. आजही जर असे विचार असतील लोकांचे तर. बघा, मुळात हे विचार कुठून सुरू होतात? तर आपली ही पुरुषप्रधान संस्कृती आपल्या देशामध्ये असल्यामुळे खरं तर मुलगा म्हणजे कुणीतरी श्रेष्ठ आणि मुलीला फारसं महत्त्व देण्यात अर्थ नाही, अशी कुठेतरी समजूत पूर्वी तयार झालेली होती. त्याची काही वेगळी कारणं आहेत. तर त्यामुळे त्यात आता फार न पडता आपला आत्ता जो काही काळ आला आहे, तर त्याच्यात या काळानुसारचे विचार करायला हवेत, ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी लोकं तुम्हाला असं विचारतात आणि म्हणतात, की दुसरी पण मुलगीच झाली का? दोन्ही मुलीच का? तर त्यांच्या म्हणण्याला आपण खरंच महत्त्व द्यायचं का? हा आई-वडिलांनी मुख्य विचार करायची गरज आहे. कारण जे तुम्हाला असं विचारायला येतात, त्यातला एकही माणूस तुमच्या कुठच्याही मुलाला सांभाळायला येत नसतो. ना त्याला त्याच्याशी काही देणं-घेणं असतं आणि ना जेव्हा ते मूल दवाखान्यात असतं किंवा तुमची धावपळ असते, तेव्हा ते कधी सांभाळणार असतात मुलाला. तर त्यामुळे अशी लोकं, अशी मंडळी जी तुम्हाला फक्त नावं ठेवायला पुढे येतात, त्यांच्याकडे मुळातच लक्ष देण्याची गरज नाही आहे. तर त्यामुळे तो मुद्दा तर आपल्या विचारांचा असलाच नाही पाहिजे. मला असं वाटतं, की लोकांचे विचार आपण तेव्हाच करतो, जेव्हा आपणही लोकांशी सहमत असतो. आणि त्यामुळे लोकांना जे वाटतंय त्याचं बॉदरेशन आपल्याला का वाटतं? कारण आपल्याही मनात तेच आलेलं असतं, की पुन्हा एकदा मुलगीच झाली का? तर ह्या काळात तरी असे विचार नसायला हवेत. अ, मला असं वाटतं, की आत्तापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीमुळे हे विचार तयार झालेत. पण आता तसे असायचं कारण नाही, कारण काळ बदलतोय. मुली अनेक तऱ्हेची प्रोफेशन्स आता करतायत. मुली सगळ्यांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये दिसतायत. मुली स्वतः कमवायला लागल्यात. मुली हर एक क्षेत्रामध्ये दिसतात. इतकंच काय, पण धार्मिक विधी असो, पूजा सांगणं असो किंवा इव्हन श्राद्ध करणं असो, सगळं काही मुली आजकाल करताना दिसतायत. तर त्यामुळे ते जुने घिसे-पिटे विचार आपण सोडले पाहिजेत. पण ह्याच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत, महत्त्वाचे मुद्दे मला वाटतात, ते मला खरं तर सांगायचे आहेत, की मुळात आपल्याला अपत्य जन्माला येत असताना आपल्या मनात खूप शुद्ध विचार हवेत, की जेही अपत्य माझ्या पोटी जन्माला येईल, ते खूप सुदृढ असावं, चांगलं असावं. त्याला कसलाही आजार होऊ नये. मी त्याचं संगोपन खूप छान करेन. अशा निर्मळ विचारांनी जर तुम्ही जन्म दिलात, तर येणारं मूल फार सुदृढ असतं. पण त्याच्या आधीच जर तुमच्या मनात अशा गोष्टी असतील, की मला मुलगाच व्हायला पाहिजे, आता ही दुसरी वेळ आहे किंवा आता ही तिसरी वेळ आहे, आता तरी मुलगाच असायला हवा, असं जेव्हा आई विचार करते, खास करून हे आयांसाठी आहे, तर तेव्हा तुम्ही आपल्या अपत्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स देत असता आणि त्याचे खूप गंभीर परिणाम त्यांच्या मेंदूवर, त्यांच्या वाढीवर आणि विकासावर होऊ शकतात. किंवा एखाद्या घरामध्ये एखाद्या बाईवर खूप दबाव असतो, की तिला दुसऱ्यांदा मुलगाच जन्माला यायला हवा. घरच्यांचं असं असू शकतं. पण तिनं त्या विचारांना तिलांजली देऊन तिने स्वतः विचार केला पाहिजे, की व्हॉटेव्हर इट इज, माझं अपत्य खूप सुदृढ असलं पाहिजे. तर असे विचार केले तर तुम्ही चांगली व्हायब्रेशन्स बाळाला द्याल आणि बाळ चांगलं वाढेल. पण ह्याच्याही पलीकडे मला असं वाटतं, की येणारं मूल कुठच्या जेंडरचं आहे, याचे विचार एवढे करण्यापेक्षा मी मुळात आई किंवा वडील म्हणून लायक आहे का येणाऱ्या मुलांना सांभाळायला, असा विचार पहिला आई-वडिलांनी केला पाहिजे. आणि ही लायकी हर तऱ्हेची आहे. माणूस म्हणूनची पहिली आहे. मी माणूस म्हणून योग्य आहे का? जो माणूस मला मुलगा हवा आहे का मुलगी हवं आहे हे आधीच ठरवते, अपेक्षा आधीच सुरू करते, तो खरंच चांगला माणूस असेल का? तर मला नाही वाटत. आपलं माणूस पण अधुरं आहे मग कुठेतरी. तर त्यामुळे मुळात आपण लायक आहोत का? हा पहिला विचार असायला पाहिजे. आपली आर्थिक कुवत तशी असायला पाहिजे, कारण आता महागाई खूप आहे. तर त्यामुळे मी हे सांभाळू शकेन का मूल, यावर पहिला विचार असला पाहिजे. मी, माझी पत्नी सुदृढ आहे का तब्येतीने? येणाऱ्या मुलामुळे ज्या काही गोष्टी घडतील, त्यात मी मानसिकरित्या सगळं पेलायला समर्थ आहे का? माझ्यात पेशन्स आहे का? मुख्य म्हणजे मी वेळ देऊ शकणार आहे का बाळाला? कारण त्याची आत्ता सगळ्यात जास्त गरज आहे.
भरपूर प्रेम देऊ शकणारे का, ती कपॅसिटी माझी आहे का, मी त्याच्या खाण्यापिण्याची नीट काळजी घेऊ शकेन का, ह्यावर आपला सगळा फोकस असेल तर येणाऱ्या मुलाचं खरंच कल्याण होईल, जेही कुणी जन्माला येईल ते. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा मला असं वाटतं की काही खूपच महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यावर अजूनही विचार होत नाही लोकांचा. मुळात मुलांना जन्म देणं म्हणजे मुलांनी पुढे जाऊन माझं काहीतरी बघावं, ह्या अपेक्षा ठेवून जर तुम्ही जन्माला घालत असाल तर तुम्ही व्यवहार करताय, नाही का? की आत्ता मी तुझं करणार आणि नंतर तू माझं करायचंस. तर हा व्यवहार झाला. हे प्रेम कुठे आहे? आणि हे निर्मळ प्रेम कुठे आहे? आई-वडिलांनी अशा कंडिशन्स ठेवून जन्माला घालणं असं होत असेल, तर हे आई-वडील पण आहे का खरंचच? यावर थोडासा विचार करायला हवा. अ, मुलांनी माझं करावं असे विचार करण्यापेक्षा आपणच आपलं म्हातारपण अतिशय छान जाऊ शकेल, अशा तऱ्हेची तयारी आपली स्वतःचीच केली, आपण चांगली सेव्हिंग्ज केली, तर मला असं वाटत नाही की कोणतं जेंडर जन्माला येणार आहे ह्यांनी मग तुम्हाला फरक पडेल. कारण तुमची काळजी घेणं हे त्या मुलांवर अवलंबून नसेल. त्यातून मुलांनी तुमचं बघितलं तर तो बोनस समजायचा. पण माझं कोणीतरी करावं म्हणून आपण मुलांना जन्म देत नसतो. तर मुलांनी त्या आपलं बघावं की नाही ही नंतरचा भाग झाला. त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं आधी येतं ते संगोपन आणि ते तुम्ही कसं करताय हे इतकं महत्त्वाचं आहे. कारण समजा तुम्हाला मुलगा जरी जन्माला आला आणि तुम्हाला तो हवा होता. पण तुम्ही जर त्याचं संगोपन नीट नाही केलं, तुम्ही त्याला वेळच दिला नाही, तुम्ही त्याला प्रेम नाही दिलंत, तुम्ही त्याला संस्कार नाही दिलेत, तुम्ही वाईट गोष्टींपासून त्याला दूर ठेवायचा प्रयत्न नाही केलात, तर उद्या तो मुलगा बिघडला किंवा त्याला प्रेम नाही मिळालं म्हणून तो तुम्हाला सांभाळेल याची कसलीही गॅरंटी नाही आहे. तर त्यामुळे मुलगा झाला तर तो सांभाळतोच असे विचार करणं अतिशय मूर्खपणाचं आहे. तुम्ही काय करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसं वाढवताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरं आजकाल असं होतं की मुलगी सासरी जाते असं मानायचे, पण आता मुलंसुद्धा परदेशात जातात. तर त्यामुळे आणि मी अशी खूप माणसं बघितलेली आहेत वृद्धाश्रमांमध्ये जे स्वतःहून तिथे दाखल झालेत. कारण त्यांची दोन्ही मुलं म्हणजे मुलगा मुलगी परदेशामध्ये आहेत. असे खूप जण तुम्हाला आजकाल वृद्धाश्रमात दिसतील. तर त्यामुळे मुलांनी आपलं करावं म्हणून काय आपण मुलं जन्माला नाही घालत हा विचार पहिला सोडून दिला ना, तर मग असं जेंडर कुठचं जन्माला येतं यानी मग फरक पडणंसुद्धा खूप कमी होऊ शकेल. तसंच मुलीसुद्धा हर तऱ्हेने आता आईवडिलांचा सांभाळ करू शकतील अशा तऱ्हेचं आपण मुळात त्यांना बनवायला हवं, त्यांना पायावर उभं करायला हवं. मला एवढंच कळतं की आई-वडील म्हणून भरपूर प्रेम द्यावं, नीट लक्ष द्यावं, छान संगोपन करावं, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि बाकी सगळं मुलांवर सोडून द्यावं. पण मुलांकडनं अपेक्षा मुळातच करू नयेत. आपण आपली कपॅसिटी वाढवावी. असं जर असेल तर कुठचं जेंडर जन्माला येतं आहे ह्यानी फरक पडत नाही आणि या काळात फार विचारपूर्वक मुलांना जन्म द्यायला हवा. त्यांनी आपलं काही करावं म्हणून नाही, तर आपल्याला आई-बाबा व्हायचं आहे म्हणून. हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते. बाय.